नमस्कार. आज आम्ही चाललो आहोत उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील नीलकंठ महादेव मंदिरमध्ये. हे भगवान महादेव यांना समर्पित आहे आणि समुद्रमंथनाच्या वेळी निघालेल्या विषाचे सेवन महादेवांनी केले होते असे मानले जाते. या घटनेमुळे महादेवांचा कंठ निळा झाला, म्हणून त्यांचे नाव नीलकंठ असे आहे. हे मंदिर विष्णुकूट, ब्रह्मकूट आणि मणिकूट टेकड्यांच्या वर मधुमती आणि पंकजा नदीच्या संगमावर आहे. इथलं आर्किटेक्चर म्हणाल तर मंदिरात समुद्रमंथनाचे कोरीव काम आहे आणि त्यात एक पवित्र शिवलिंग आहे. आज आमचा ऋषिकेशमधला स्टे वसुंधरा पॅलेस या हॉटेलमध्ये आहे. गंगा नदीपासून 5 मिनिटाच्या अंतराच्या चालण्यावर असलेल्या या हॉटेलपासून परमार्थ निकेतन आश्रम 2 किलोमीटरवर आहे आणि लक्ष्मण झुला 3 किलोमीटर अंतरावर आहे. हे हॉटेलचं रिसेप्शन एरिया आहे. चला तर मी तुम्हाला पटकन रूम टूर देते. या रूममध्ये आपल्याला चहा आणि कॉफी मेकर, एक मोठा टीव्ही, एक मिनी फ्रीज, कॉम्प्लिमेंटरी वॉटर बॉटल, एक मोठा बेड आहे, सिटिंगसाठी 2 चेअर, एक छोटंसं टेबल, फ्री वायफाय सुद्धा आहे आणि इथल्या काही रूममधून आपल्याला गंगा व्ह्यू सुद्धा मिळतो. खूप स्पेशियस रूम होता. बाथरूम पण क्लीन होतं. आम्ही थोडंसं फ्रेश होऊन दुपारी लंच करण्यासाठी ह्यांच्या रेस्टॉरंटमध्ये गेलो. रेस्टॉरंट पण खूप छान आहे, स्पेशियस आहे, ॲम्बियन्स पण खूप छान आहे, सिटिंग अरेंजमेंट पण भरपूर आहे. जेवण प्युअर व्हेज जेवण आपल्याला इथे मिळतं आणि गरम गरम जेवण ते आणून देतात. हॉटेलमध्ये दुपारी आराम करून आम्ही संध्याकाळी 6:30च्या आरतीसाठी निघालो. जानकी सेतूवरून आम्ही चालत चालत परमार्थ निकेतनच्या दिशेने निघालो. आम्ही हॉटेलपासून परमार्थ निकेतनपर्यंत हार्डली 15 मिनिटावर पोचलो. ऋषिकेशमधील परमार्थ निकेतन आश्रम त्यांच्या दैनंदिन गंगा आरतीसाठी ओळखला जातो. हा एक आध्यात्मिक सोहळा आहे जिथे पुजारी आणि भक्त पवित्र गंगा नदीला प्रार्थना आणि पूजा करतात. या सोहळ्यात मंत्रोच्चार, भजन, गायन, दिवे लावणे आणि नदीला फुले आणि धूप अर्पण करणे समाविष्ट आहे. शांत आणि आध्यात्मिक अनुभव मिळवायचा असेल तर तो इथे मिळतो. अनेक जण गंगा आरतीला एक शक्तिशाली आध्यात्मिक अनुभव मानतात, जो लोकांच्या मनाला आणि हृदयाला अंतरित आनंद आणि शांतीच्या भावनेशी जोडतो.
जीवनाच्या धावपळीत आपण स्वतःची काळजी घेणं विसरतो. काम आणि इतर जबाबदाऱ्यांमध्ये आपण इतके व्यस्त असतो की आपण आपल्या शारीरिक, मानसिक आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणून वेळोवेळी आपण आराम केला पाहिजे. ती शांती, आनंद, मन प्रसन्नता या गंगा नदीच्या काठावर बसून मला भेटली. शांत वाहणारं नदीचं पाणी, घंटांचे आवाज, आरती, जप, सगळीकडे दिसणारे हे दिवे एक अविस्मरणीय आहे. रात्रीचं जेवण करण्यासाठी आम्ही या रेस्टॉरंटमध्ये आलो. इथे आम्ही जेवणासाठी एक कडक रुमाली रोटी आणि त्यांची स्पेशल थाली मागवली होती. जेवण छान होतं. जेवण झाल्यावर आम्ही आमच्या हॉटेलवर आलो. लाईट्समध्ये खूप छान दिसत होतं हे हॉटेल. असा होता हा आमचा दिवस. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.